पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते हिमाद्रिरिवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन्मरणन्निधाय या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कुंडलीकवरदा हरि विठ्ठल। सज्जनो, कालपासून आपण परमपूज्य स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवले यांनी रचलेल्या श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याचा वाचन आणि निरूपणास प्रारंभ केलेला आहे। काल आपण या महाकाव्याचा पहिला सर्ग म्हणजे भगवंताच्या अवतारामागचा हेतू काय तो सर्ग आपण पाहिला। आज दुसरा सर्ग आहे श्री वसुदेव बंधन। आजच्या सर्गामध्ये भगवंताच्या जन्माआधी घडलेल्या जो सर्व कथानक आहे ते कथानक आपल्या समोर मांडण्यात येणार आहे। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। सृष्ट्वाखिलं विश्वमिदं विचित्रं स्थूलं च सूक्ष्मं च चराचरं च तथापि नित्यं निरुपाधिकोऽयं तस्मै महेश नमोस्तु सत्वत्। काय या सृष्टीचा जो निर्माता आहे आणि ज्यानं हे विविधतेनं भरलेलं असं विश्व निर्माण केलेलं आहे। सृष्ट्वाखिलं विश्वमिदं विचित्रम, हे सगळी सृष्टी अखिल सृष्टी विचित्रतेनं भरलेली आहे। आता ही विचित्रता कोणत्या प्रकारची आहे तर सूक्ष्म जिथं आहे तिथंच स्थूल सुद्धा आहे। ज्या ठिकाणी एखादी सजीव गोष्ट आहे त्याच प्रमाणात निर्जीव गोष्ट सुद्धा या विश्वामध्ये भरलेली आहे। इथं जेवढं जलतत्व आहे तेवढंच पृथ्वी तत्व आहे, तेवढंच वायू तत्व आहे, तेवढंच अग्नी तत्व आहे, अशी पंचमहाभूतानं भरलेली अशी ही सृष्टी अतिशय विचित्रपणानं रचना भगवंतानं केलेली आहे। आणि अशी ही सृष्टी एवढी प्रचंड आहे की आजपर्यंत तिचा कोणाला पार लागलेला नाही। आज तो गॉड पार्टिकल शोधण्याचा प्रयत्न होतोय। अजूनही या सृष्टीचा उगम कसा झाला हे कुणालाही ज्ञात झालेलं नाही, तिचा पार कोणाला लागलेला नाही। आणि ही विचित्रतेनं भरलेली सृष्टी ज्याच्यामध्ये स्थूल आहे, सूक्ष्म आहे, सजीव आहे, निर्जीव आहे असं असूनही त्याचा जो निर्माता आहे तो स्वतः त्या उपाधीपासून पूर्णतः दूर राहतो। ज्याला या कुठल्याही उपाधीचा लेप लागत नाही, तथापि नित्यं निरुपाधिकोयः तस्मै महेशाय नमोस्तु शाश्वत। अशा त्या शंकरांना ज्यांना कुठलाही लेप लागलेला नाही, जे निर्लेप राहिले, अशा शंकरांना माझा वारंवार नमस्कार असतो। अचिंत्य परतत्वदे करुणवासनेचा क्षय प्रसाद तव सद्गुरो निवटितो भवाचे भय। म्हणून तुमच्या पुढे
दिसत दीन चिंतामणी, तुम्हा शरण मी भवचरण मस्तकी घेऊनी. सद्गुरूंच्या कृपा प्रसादाचा महिमाच असा आहे की तुमचं जे परतत्व आहे ते वासनेचा क्षय करतं. वासनाच निर्माण नाही झाली तर पुढे निर्माण होणाऱ्या या भवसागरातील ज्या चिंता आहेत, भय आहे, ते आपोआपच नष्ट होतील. तुमचा जो प्रसाद आहे सद्गुरू, तो या भवाच्या भयाचा सुद्धा नाश करतो. आणि तुमच्या पुढे चिंतामणी जो असतो, तो चिंतामणी सुद्धा दीन वाटतो. का तर चिंतामणी चिंता उत्पन्न झाल्यावर ती चिंता दूर करतो. परंतु आपण असे आहात की चिंताच उत्पन्न होऊ देत नाही, म्हणजे मुळावर घाव घालणारे आहात. त्यामुळे तुमच्या पुढे तो चिंतामणी सुद्धा दीन दिसतो. आणि तुमच्या चरणावर मी मस्तक ठेवत नाही, तर तुमचे चरणच माझ्या मस्तकावर धारण करतो. आणि तुमच्या आशीर्वादाच्या, तुमच्या प्रसादाच्या रूपानंच या कृष्ण कथामृताची ही रचना करतो. आता काल भगवंतांनी वचन दिलं आणि नारदाला सांगितलं की यदुवंशामध्ये मी जन्म घेईल. ज्या वंशाचा मूळ पुरुष चंद्र आहे त्याच्या वंशामध्ये मी जन्माला येणार आहे. कुठे येणार तर यादव कुठे राहत होते तर ते मथुरेमध्ये राहत होते. ती मथुरा कशी आहे? परम सुंदरा मथुरा नगरी, वसली होती यमुना तीरी. श्यामल शाललनेच्या जणुका, बसे कडेवर मुग्ध बालिका. ही यमुना जिथून वाहत होती त्या यमुनेच्या सुंदर अशा तटावर सुंदर अशी मथुरा नगरी उभी होती. कसं भासत होतं हे? एखादी मुग्ध बालिका आणि सुंदर आईनं त्या बाळाला कडेवर घेतल्यावर ते दृश्य जसं सुंदर दिसतं, तसं यमुनेच्या कडेवर बसलेली ही मथुरा दिसत होती. अशा या मथुरेमध्ये निळ्या नभी चमकती विशेष, तीर्थगृहांचे सुवर्ण कळस. सुचविती जणू विलास केली, संपत्ती कळसास पोचली. त्या मथुरेमध्ये प्रत्येक घर हे मंदिरासारखं होतं. मुळात घर हे मंदिरच असायला पाहिजे. आपण घराचा आणि मंदिराचा वेगळेपणा आपण निर्माण केलाय, पण त्या काळी प्रत्येक घर हे मंदिरासारखंच होतं. आणि त्या मंदिरांचे उंच उंच असणारे गोपुर, कळस काय सुचवत होते की तिथली संपत्ती कशी कळसाला पोहोचलेली आहे, तिथलं ऐश्वर्य कसं अतिशय उच्च कोटीचं आहे हे ते जाणवत होते. ही मथुरा कोणी निर्माण केली होती? मधुदैत्यासह त्याचे मधुवन, दाशरथी शत्रुघ्ने मर्दुन. त्या स्थानी ही पुराण काली, अभिनव ऐशी पुरी वसवली. राम रावणाचं युद्ध झाल्यानंतर भगवान रामांनी राज्य करत असताना शत्रुघ्नाला आज्ञा केली की मधु नावाचा दैत्य अतिशय माजलेला आहे, त्याचा जाऊन तू नाश करून ये. तो मधु ज्या ठिकाणी राहत होता ते मधुवन होतं. त्या ठिकाणी त्या मधूचा नाश केल्यानंतर शत्रुघ्नाने या मधुरेचा निर्माण केला. ती मुळात मधुरा, परंतु अपभ्रंशाने ती मथुरा झाली. पापी मधुवन नष्ट झाले, पाप बीज परिनसे जळाले. होते जणू ते दडुनी भूगत, अनुकूला कालास अपेक्षित. पापी मधुवन नष्ट झालं, पण त्याचं पापबीज कुठंतरी दडून राहिलं जमिनीमध्ये. आणि ते पुन्हा ते पापबीज आपण बीमोड करावा म्हणतो, तणाचा बी मोड करावा, ती बी मोडली पाहिजे. तसं झालं नाही आणि कुठंतरी सुप्त अवस्थेमध्ये त्या पापाचं बीज जमिनीमध्ये राहिलं आणि ते पुन्हा अनुकूल काल आल्यानंतर उगवून बाहेर आलं. भोजकुलीचा कंस दुर्मती काले होता राजा, दुष्कृती फलयुत वृक्ष उगवले, कोंब फुटून त्या बीजा जय हरी सुख कंदा. उग्रसेन महाराज राज्य करत होते. त्यांचा मुलगा ज्याचं नाव कंस अतिशय दुष्ट होता. कदाचित याचाच गुण पुढे मुघलांच्या लेकरांनी घेतलेला असावा. बापाला कैदेत घातलं आणि स्वतः राज्याचा अधिपती झाला. हे कसं झालं
दुष्कृती फलयुत वृक्ष उगवले, कोंब फुटून त्या बीजा, ते जे बीज राहिलं होतं त्याला कोंब फुटलं आणि अशा दुष्कृतीचं फल येणारे वृक्षाची तिथं निर्मिती झाली. कसं असतं हे सगळं, जे जे वाईट असतं ना ते फार दिसायला चांगलं असतं. तब्येतीसाठी सुद्धा जे वाईट असतं, जो पदार्थ तो दिसायला मोठा सुंदर असतो. तसंच काहीच होतं. दिसावया इतराहून सुंदर, गांजाचे जरी पीक खरोखर, उत्पन्न ही विपुल तयातून, परी आदरती तयान सज्जन. दिसायला गांजाचं पीक फार सुंदर असतं, पण उत्पन्नही चांगलं येतं. पण सज्जन त्याचा आदर करतात का? अहो काय, धर्मशास्त्रानं कुठली पिकं लावावीत हे सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. आता त्याची गरज लोकांना पडते म्हणून लोक लावतात, उत्पन्न घेतात, पण ते नक्कीच सज्जन नसतात त्याची शेती करणारी. आणि आता त्या सज्जनाच्या शेतीत जे तयार होत ना, दुर्जनाच्या शेतीत जे तयार होतं ते खाणारे सुद्धा कसे असतील तो ज्याचा त्यानं विचार करा. असं म्हणतात, त्या गांजाच्या पिकाला किंवा तंबाखूच्या पिकाला गाढव सुद्धा तोंड लावत नाही. जनावर तर सोडून द्या, पण ज्याला गाढव म्हणलं जातं ते सुद्धा तोंड लावत नाही, चवीनं खाणारे असतात. असो, तसेच मथुरा नगर सुशोभित, विलास संपत्तीने मंडित, सोडून गेले दूर संत जन, निज धर्माचे करण्या रक्षण. खूप सुंदर होती मथुरा नगरी, विलास होता, संपत्ती होती, परंतु संत काही तिथं राहिले नाही. का? संतांना कळून चुकलं की इथं काही आपला धर्म आपल्याला सांभाळता येणार नाही. संतांनी त्या नगराचा त्याग केला. कारण तेथे शील सतीचे, यज्ञ मुनींचे, धन दुबळ्यांचे, एक क्षणही नसे सुरक्षित, पटकीच्या साथीतील जीवित. तिथं सतीचं शील, मुनींचे यज्ञ आणि दुबळ्या लोकांचं धन काहीही सुरक्षित नव्हतं. 2014च्या आधीचा काळ असाच होता. आपलीच आपल्याला रस्त्यानं जायची सुद्धा भीती वाटायची, स्वतःचीच भीती वाटायची. काळ आता आपल्यासाठी अनुकूल आलाय ती गोष्ट वेगळी आहे. भूप कंस धन रूप बळाने, युक्त तसाची चातुर्याने, वर्णो का परिसर्प गुणाते, विसरून त्याच्या भयद विषाते. तो कंस सुद्धा धन रूप बळानं अतिशय उत्तम होता, भरपूर धनवान होता, बलवान होता, रूपवान सुद्धा होता, आणि त्याच तोडीचं त्याच्याजवळ चातुर्य होतं. त्याचे गुण वर्णू कशाला म्हणले? सापाचे गुण कितीही चांगले असले तरी शेवटी विष त्याच्या जवळ आहे. आमच्या दादांचा एक परमपूज्य दासगणू महाराजांचा एक श्लोक आहे, तेजी मृदुल चपल सुंदर शीत शेष, ना ठेविती परितया कुणी संग्रहास, एका विषय करून तो दडला बिळास, नाही बरा म्हणून एकही अंगी दोष. हो, तेजस्वी असतो साप. साप जो असतो सळसळ सळसळ पळत जातो, चपळ असतो, तितकाच मऊ सुद्धा असतो आणि थंडगार असतो. हात लावला तर, लावून बघू नका लागलीच, पण हात लावला तर थंडगार असतो. ना ठेविती परितया कुणी संग्रहास. एवढे चांगले गुण आहेत, पण कोणी घरात पाळतो का हो सापाला? का पाळत नाही? कारण एका विषय करून तो दडला बिळास. तो विष धारण करून आहे म्हणून आपण त्याला मारायला तयार आहे, म्हणून तो पण विष पण धारण करून बसलाय आणि बिळात जाऊन बसला. अंगात एक जरी दोष असला तरी त्याचा स्वीकार कुणीही करू नये. आता हा कंस होता कसा? श्वशुराचे घेऊन सहाय्य द्रोह करून जनकासी, नृप झाला त्या नको पुरावा, अधमाधम म्हणण्यासी, जय हरी सुख कंदा. सासऱ्याची मदत घेतली. काय शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे? स्वतःच्या बळावर जो सगळं मिळवतो तो उत्तम, बापाच्या नावावर किंवा बापाच्या बळावर जो मिळवतो तो मध्यम, मामाच्या बळावर म्हणजे आईच्या माहेराकडून काही मिळवणारा जो आहे तो अधम, आणि सासऱ्याच्या बळावर जर काही मिळवणारा असेल तर तो अधम. आता ज्यानं काय काय घेतलंय त्यानं त्याचा विचार करावा. असा हा अधमाधम होता कंस,
ज्यानं आपल्या बापाशी द्रोह केला. आणि सासरा कोण होता कंसाचा? जरासंध कंसाचा सासरा होता आणि दुहेरी सासरा होता. 2 कन्या जरासंधानं कंसाला दिलेल्या होत्या. त्या जरासंधाची मदत घेऊन आपल्या बापाला कैदेत टाकलं आणि हा राज्यावर बसला. आता या कंसाला एक बहीण होती भगिनी या कंसासी, नाव देवकी असे जियेसी. सरळ हृदय ही कुटिल तदंतर, लक्ष्मीशी जणू शंख सहोदर. अतिशय सुंदर अशी सरळ हृदयाची बहीण त्याला होती. पण याचं मन कसं होतं, याचं अंतरंग कसं होतं? शंख कसा असतो आतून, कुटील म्हणजे वेडा वाकडा, वेटोळा, तसं याचं अंतरंग होतं. ती बिचारी सरळ, तितकाच हा वाकडा. आपण वर्णन केलंय ती देवकी होती कशी. चारु हास्य सुंदर मुखमंडल, चारु हास्य सुंदर मुखमंडल, मनोज्ञ कांती वाणी मंजुळ, मनोज्ञ कांती वाणी मंजुळ. सुंदरता शुचिता सात्विकता, सुंदरता शुचिता सात्विकता, घेऊन तिज जणू रचित विधाता. सागर भरला से जलाने, सागर भरला से जलाने. ही स्वाभाविक वात्सल्याने, कारुण्याने सदैव पूर्ण, कारुण्याने सदैव पूर्ण. हृदय तिचे जेवी रामायण, चारु हास्य सुंदर मुखमंडल, चारु हास्य सुंदर मुखमंडल. मनोज्ञ कांती वाणी मंजुळ, मनोज्ञ कांती वाणी मंजुळ. चारु हास्य सुंदर मुखमंडल, जिचं हसणं सुद्धा अतिशय चारू होतं, सुंदर होतं. सुंदर असं मुखमंडल होतं. मनासारखी मनोज्ञ, मनासारखी निर्मळ अशी तिची कांती होती. वाणी अतिशय मंजूळ होती. आणि भगवंतानं हिला निर्माण करताना काय केलं? सौंदर्य, सुंदरता, शुचिता आणि सात्विकता. सौंदर्य, पावित्र आणि सात्विकता या तिन्हीचा मेळ करून या देवकीची मूर्ती त्या ब्रह्मयानं घडवली असावी. सागर भरला असे जलाने, जसा सागर समुद्र पाण्यानं भरलेला असतो तशी ही स्वाभाविकता वात्सल्यानं भरलेली होती. तिचा स्वभाव वात्सल्यपूर्ण होता, ओतप्रोत सागरासारखा भरलेला होता. आणि कारुण्याने सदैव पूर्ण, जसं रामायण कारुण्य रसायनं भरलेलं आहे तसं हिचं हृदय सुद्धा करुण रसायनं भरलेलं होतं. ही राजकन्या आहे. आता ही राजकन्या आहे म्हणल्यावर हिच्या विहारासाठी बापानं, हिच्या भावानं सगळ्या सुखसोयी निर्माण केलेल्या होत्या. तिच्या करमणुकीसाठी अनेक अनेक योजना निर्माण केलेल्या होत्या. काय केलं होतं? मयूर शूक सारिका गृहीचे, क्रीडा पाडस वाहरिणीचे, व्याकुळ तिज वाटता बंधनी, सवेच त्यांना देत सोडुनी. हिची करमणूक व्हावी म्हणून घरी मोर पाळलेले होते, पोपट होते. तिनं काय करावं? त्यांना थोडासा त्रास होतोय, ते थोडा जास्त चिवचिवाट करतायत असं तिला जाणवलं की तिने त्यांच्या पिंजऱ्याची दारं उघडून द्यावीत आणि जा बारबारनं म्हणायचं, तुम्ही तुमचे मोकळ्यानं राहा. सुमखुडिता ये रस बघता ते, वाटे अश्रुलता ढाळीते. आहा तिचे प्रिय अपत्य हरिले, जननीचे ना हृदय जाणिले. एखाद्या फुलाला तिनं सहज चालता चालता कुडावं आणि त्यातून जर थोडासा रस बाहेर आला तर हिला वाटायचं की ती वेल जणू काही अश्रू ढाळते, माझं लेकरू माझ्यापासून दूर नेलंय म्हणून. तिनं फुलं तोडणं सोडून दिलं. म्हणून विहरता उद्यानातून तिने सुमा चुंबावे,
कुरवाळावे वत्सल परिकर, तोडायान धजावे जय हरी सुख कंदा. उद्यानातून फिरत असताना तिनं त्या फुलांना जवळ घ्यावं, मुखानं त्यांचं चुंबन घ्यावं, कुरवाळावं त्यांना वत्सलतेनं, आणि तोडायचा काही तिला धीर व्हायचा नाही. तशीच ती पुढे निघून जायची. देवकीच्या हळव्या हृदयाची कंस करी नित थट्टा साची, तिच्या पुढे टोची पक्षाते हसत बसे ची ची करिता ते. आणि हा कंस एकदम विपरीत, ही जितकी कोमल हृदयाची होती त्यानं मुद्दाम हिच्यावर हसावं आणि हिनं सोडलेल्या पक्ष्यांना त्यानं धरावं आणि त्यांना सुया टोचाव्यात, काठे टोचावेत. ते पक्षी चिची करायला लागले की हा गदगदा हसायला लागायचा. कळ्या उमळत्या चुरगाळाव्या, निष्ठुर हसुनी वर उधळाव्या. त्यानं कच 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 कळ्याच तोडायच्या आणि कुस्करायच्या आणि तिच्या तोंडावर उधळायच्या. वदन झाकुनी रडे देवकी, दुजे काय तरी करील वराकी. कंसाची थट्टा तिला व्यथा द्यायची, पण काय करणार, मोठा भाऊ होता. दुष्ट नरांचे सहजची वर्तन, उपजविते की व्यथा विलक्षण. निवडुंगाची लवही जेवी, स्पर्शे केवळ बहुपरी शिणवी. दुष्टांचं वर्तन सज्जनांना दुखावतं. कसं दुखावतं म्हणले, फण्या निवडुंगा असायचा, आता तो पाहायलाही राहिला नाही. आता काय ड्रॅगन फ्रूट आलंय, पण त्या फण्या निवडुंगाला बोंड यायचं. माझं लहानपण खेड्यात गेल्यामुळं कदाचित या सगळ्या गोष्टी पाहण्यात आल्या. ते बोंड काढताना त्याला इतकी बारीक लव असायची की ती लव हाताला लागलेली, हाताला तर दिसत नव्हती, पण टोचलेली मात्र सतत जाणवत राहायची. ते पोटात जाऊन फळ जिरायचं सुद्धा, पण ती लव मात्र 2-2 दिवस त्रास द्यायची. तसं याचं वर्णन जे आहे, आपण सांगितलंय की याचं वर्तन या कंसाचं हे तिला असंच चलत राहायचं. उपवर झाली जयी देवकी उपवर झाली जयी देवकी, विकसित कलिका जैसी. वृष्णिकुलाच्या वसुदेवा ते, नेमी अलेवर तिजसी जय हरी सुख कंदा. आता ह्या वृष्णिकुलामध्ये हिचं लग्न करायच्या वयात ही आल्यानंतर वृष्णिकुलामध्ये यादवांची जी एक शाखा होती. ययातीचा पुत्र यदू, त्या यदूच्या वंशामध्ये सात्वत राजा झाला. त्याचा पुत्र वृष्णी, त्या वृष्णीच्या कुळामध्ये पुढे अनेक पिढ्यांनंतर वसुदेवाचा जन्म झाला. तो वसुदेव हिच्यासाठी नियोजित पती म्हणून ठरला. ते मथुरेच्या परिसरातच सगळे राहत होते. आता वृष्णी या शब्दाचा अर्थच मुळात गवळी आहे. गवळी म्हणजे यांचा सुद्धा व्यवसाय गायींचा, गुरे चारण्याचा वगैरे होता, किंवा गुरांचे मालक असायचे वृष्णी. यांच्या हाताखाली गोप असायचे. म्हणजे आपल्या इथं जसा गुराखी ठेवला जायचा तसे गोप या वृष्णींच्या हाताखाली असायचे. वृष्णींचा व्यवसाय गो संवर्धनाचा होता. अशा त्या वसुदेवाशी हिचं लग्न ठरलं. आता राजाच्या पोरीचा विवाह, राजाच्या बहिणीचा विवाह, तिथं काय कौतुक पाहावं. विवाह झाला बहुथाटाने, कंस लक्ष घाली जातीने. उने ते मग पडे कशाचे, प्रगटे वैभव सर्व कलांचे. वरातीच्या वर शुभ समयासी, पूरचा आला संपत्तीसी. भव्य मनोहर हे मरथावर, आरोहण करीती ते वधूवर. ताटात विवाह झाला. जिथं स्वतः कंस लक्ष घालतोय तिथं सगळ्यांनाच कामाला नेटानं झटावं लागतंय. त्याच्यामुळे अतिशय सगळी सोय व्यवस्थित होती. वरातीचा तर थाट त्याच्यापेक्षाही जास्त पाहण्यासारखा होता. वराती मराठवाड्यात नाहीत, पण वराती जर पाहायच्या असतील तर पंढरपुरापासून पलीकडे वराती पाहाव्यात. अजूनही त्याच ताटात वराती होतात. वरात म्हणजे नवरदेव आणि नवरी या दोघांची मिरवणूक असते. आपल्याकडे एकटा नवरदेव मारुतीला जाऊन येतो, पण त्या भागामध्ये लग्न झाल्यानंतर नवरी नवरदेवाची सोबत वरात काढली जाते. अशा त्या वरातीच्या वेळेला कंसानं सोन्याचा रथ उभा केला बहिणीसाठी. ते कशासाठी होतं? मिळवून बहुविध पुष्पे रत्ने, शोभविली त्या रथास यत्ने. फुले चमकती रत्न सुगंधित, झाले जणू का गुण संक्रामित. विविध फुलांनी, रत्नांनी त्या रथाला शोभा करण्यात आली. आता रत्नही लावली होती, फुलंही लावली होती सुगंधित. काय झालं म्हणे, असं भासायला लागलं की रत्न सुगंधित झाली आणि फुलं चमकायला लागली.
एकमेकांची गुण संक्रमित झाली का काय असा भास होत होता. अश्वदहा सुंदर ते जाळ, 10 घोडे लावले रथाला. सुलक्षणी वर्णाने धवल, सजवून त्या जोडिले रथाते. दशग्रंथ जणू वेदार्थाते. जसे वेदांचा अर्थ करण्यासाठी 10 ग्रंथ आहेत, संहिता, ब्राह्मण, आरण्यक इत्यादी. अशा या 10 ग्रंथांसारखेच हे 10 तेजस्वी घोडे त्या रथाला लावले होते. पण या रथाचा सारथी कोण झाला? स्वये कंस होऊन सारथी, प्रग्रह घेई हाती. अविवेकाधीन झाल्या जणुका, दशेंद्रियाच्या वृत्ती. जय हरी सुख कंदा. स्वतः कंस सारथी झाला आणि ते प्रग्रह त्याने हातात घेतले. असं भासलं म्हणे की दशेंद्रियाच्या वृत्ती, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियांच्या वृत्ती अविवेकाच्या अधीन झाल्या. आणि अशी ही मिरवणूक रस्त्यानं चालली आहे. मिरवणूक चालली पथाने, रचली ज्यावर रम्य तोरणे. सोनसळी रेशमी पटासी, पसरुनिया झाकिले जयासी. रस्त्यानं चाललेली होती. मोठमोठ्या कमानी उभ्या केलेल्या होत्या स्वागतासाठी, तोरणं लावलेली होती. आणि रस्त्याच्या बाजूला जे काही असेल ते झाकण्यासाठी काय बांधलेलं होतं? सोनसळी. आपल्याला काय जरतारी किंवा बर्जरी हे शब्द माहिती आहेत, कारण आपण मोगलाईत राहण्यामुळं आपल्यावर तो संस्कार झालेला आहे. कारण जर हा शब्द उर्दू आहे, पण सोनसळी हा शुद्ध शब्द आहे, कारण सोन्याच्या तारांनी ती जर गुंफली जायची, त्यामुळे अशा वस्त्रांना सोनसळी म्हणलं जायचं. आणि अशा वस्त्रांनी ती रस्त्यावरची शोभा वाढविण्यात आलेली होती. गरजे सर्वा पुढे धडधडा, हत्तीवरती थोर चौघडा. मागुण वाजे मंजुळ सनई, सतीपती सजणू उत्तर देई. समोर हत्तीवर चौघडा वाजतोय आणि मागून सनई वाजते. कसं भासत होतं हे? सतीपती सजणू उत्तर देई. बायको नवऱ्याला उत्तर देताना जसा स्वर असायचा तसा. आता आपली सनई झाली आणि त्यांचा चौघडा झाला. मृदुंग झांजा शिंग तुतारी, प्रकटवीता पुली चातुरी. बंदी करीती जय जयकारा, भेदी तसे तो गरजा अंबरा. मृदुंग झांजा शिंग तुताऱ्यांचा आवाज होत होता. आणि त्याच वेळेला कंसानं आनंद म्हणून त्याच्या कैदेत असलेले सर्व कैदी सोडून दिले होते. आता ते बंदिवान, त्यांना सुटकेचा आनंद आहे. आणि सुटका कोणामुळे झाली? तर देवकीच्या लग्नामुळे झाली. ते जय जयकार करायला लागले. दासी त्या मागून चालल्या, विविध भूषणांनी ज्या नटल्या. अंधण वस्तू शिरी घेऊनी, स्तबक फुलांचे जसे लतांनी. सगळ्या दासी, 10,000 दासी होत्या म्हणे. या अंधनासोबत दासी सुद्धा दिल्या होत्या देवकीला. तुझ्या घरी तुझी सेवा करायला एवढ्या 10,000 दासी घेऊन जा. रुखवत मिरवत नेण्याची पद्धत होती. रुखवत हा मिरवत न्यायला जायचा, असं मांडण्याची पद्धत नव्हती. सगळ्या जणींनी डोक्यावर तो रुखवत घेतला आणि अंधन दिलेल्या सगळ्या वस्तू घेऊन त्या 10,000 जणी त्या रथाच्या मागे 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 जात आहेत. हे कसं दिसत होतं? जणू काही वेलींवर फुलांचे गुच्छच्या गुच्छ चाललेत, असं हे चित्र दिसत होत. गणिकांच्या गायनास साथ दे नुपूर झंकारुनिया. हाव भाव मधु कटाक्ष खुलवी, नृत्यांच्या सौंदर्या. जय हरी सुख कंदा. त्या रथाच्या समोर नृत्यांगना नृत्य करतायत. त्यांचे घुंगराचे मंजूळ आवाज येत आहेत आणि त्यांचे कटाक्ष लोकांना त्यांचं सौंदर्य पाहण्यासाठी आकर्षित करतायत. दोही कडुनी होई साचा, दाम्पत्यावर वर्ष सुमांचा. फुले नाही शब्द ही स्तुतीचे, कुतुके जे निघती जनवाचे. दोन्ही बाजूंनी कौतुक आणि फुलं या दोन्हीचा वर्षाव त्यांच्यावर होत होता. रत्नदीप घेऊन निज हाती, सुवासिनी रथ अनुसरताती. रत्नाचे मंगलदीप घेऊन प्रत्येक घरासमोर सुवासिनी ओवाळण्यासाठी येत आहेत. त्या मागे कुलललना मेळा, वस्त्राभरणांनी नटलेला. त्यांच्या मागून सगळ्या कुलस्त्रिया सुद्धा रत्न अलंकारांनी मंडित होऊन निघालेल्या होत्या. मध्येच कोणी चढून रथाते. एक करवली नावाची गोष्ट असते बघा लग्नामध्ये, त्या नवरीपेक्षा जास्त ती मिरवते. अशा या करवल्या मध्येच रथावर चढायला लागल्या. मध्येच कोणी चढून रथाते,
वधूच्या मुंडावळ्या सावरिते, उभयाच्या शेल्यांची ग्रंथी आहे का सुटली ते बघती. उगच आपलं चाचपून पाहावं. रेशमी वस्त्राची गाठ आहे, बसती तर पक्की बसते, नाही तर सळकन सुटते. त्यांनी पुन्हा पुन्हा बघावं, गाठ आहे का नाही, गाठ आहे का नाही. उगच तिची विस्कटली नसेल तरी मुंडावळी सावरावी, तिचे केस सावरावे. आणि त्याच वेळेला हे दोघं नवरा बायको रथात आहेत. रथास मार्गी हिसका बसता, अंगत ये अंगास लागता, लज्जारुण मुख होत वधूचे, स्मित ओठावर येत वराचे. जुन्या काळातलं वर्णन आहे. स्पर्श झाला तरी तो स्पर्श अभिनव वाटायचा आणि ती लाजून बिचारी खाली पाहायची. काय पाहायची? दलातुनी कमलाचे केसर सुमसंभारी तेवी, त्रपदपतीचे दिसे विलोकी, तेच शालिनी देवी जय हरी सुखकंदा. ही वर्णनच ऐकावीत केवळ आजकाल. फुलामधून जसे केसर बाहेर निघावेत हळूहळू पाकळ्यांमधून, तसे अंगावर लोकांनी उधळलेल्या फुलातून नवऱ्याची पावलं दिसत होती. लाजून ती पावलाकडे पाहत होती. आता हे कुठे चित्रात सुद्धा पाहायला राहिलेलं नाही. सर्व नगर पाहते कौतुकी, रथावरी वसुदेव देवकी, चंद्रासह रोहिणी शोभली, नभी जशी नक्षत्र मंडळी. नक्षत्र मंडळामध्ये चंद्रासोबत जशी रोहिणी शोभावी तशी ही जोडी शोभून दिसत होती. शांत रसासह अथवा कविता. आप्पांची वर्णनं एक एक वर्णनं ऐकत राहावी. शांत रसासह अथवा कविता, उत्प्रेक्षा रूपके मंडिता, विराग उज्ज्वल भक्ती सहवा, मुनी हृदयी शोभून दिसावा. कवितेमध्ये जसा शांतरस शोभतो, उत्प्रेक्षा रूपक अलंकार जसे कवितेमध्ये शोभतात, किंवा वैराग्य जसं उज्ज्वल भक्ती सोबत मुनींच्या हृदयामध्ये शोभतं, तशी जोडी शोभत होती. आता ही मिरवणूक रस्त्यानं चालली आणि मिरवणूक चालल्यावर ती पाहायला येणार नाही असं कोणी आहे का? कुठे वाद्य वाजता पथाने, काम त्यजून धावती त्वरेने, अशा स्त्रियाही वरात मोहक, बघावयाशी कशान उत्सुक. हातचं काम टाकून खिडकीत येऊन काय चाललंय समोरून, काय वाजतंय हे पाहण्यासाठी तरी येणारी प्रत्येक स्त्री असतेच. माणसंही पाहतात, पाहत नाहीत अशातला भाग नाही, पण ती जी ओढ असते ती काही अनामिक असते. आमचे दादा म्हणायचे, परमपूज्य आप्पांना दादांनी जे दासगणू महाराजांनी काही वर्णने केलेत ते आप्पा सांगायचे की एक बाई म्हणे धान्य निवडत होती, बाजूला लेकरू खेळत होत, समोर वाजंत्रीचा आवाज आला, तिनं धान्य खाली ठेवलं, लेकरू उचलायचं तर ते मापटं उचललं, काखेत घेतलं आणि जाऊन रस्त्यावर उभी राहिली म्हणे वरात पाहायला. म्हणजे एवढी ती ओढ असते. त्याच्याही पुढचा आप्पाही एक प्रसंग सांगायचे. म्हणजे एक बाई तर म्हणे एका हातात पोळपाट लाटणं आणि दुसऱ्या हातात कणकीचा उंडा, तशाच्या तशी बाहेर आली म्हणे पाहायला काय चाललंय ते काय. आता इथेही आता ही तर साधी आपल्या इथं डुमडुम वाजणारी वरात आहे, इथं राजकन्येची वरात आहे. किती उत्सुकतेनं लोक येत असतील. त्वरित गती गाठून वातायन, रमणी बघती शोभा निरखुण, कोणी वाणती वधूवराते, वाजंत्रीच्या कुणी सुराते. कुणी त्या वधूवरांचं कौतुक करायलंय आणि एखादी काही असतात, कुणाची आवड काय कुणाची आवड काय, हा डीजे फार चांगला लावलाय म्हणजे वाजंत्रीचं कौतुक करायला लागली. अशा प्रत्येक जणीच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत. त्यात एकमेकीला दोघी त्या गवाक्षात आल्यानंतर, खिडकीत आल्यानंतर, आगाशीत आल्यानंतर त्या बोलतायत. काय बोलतायत? एक वदेही परस्पराशी, योग्य किती गे मधुरूपासी, अजराजासी इंदुमती ती, निषदपती ते जणू दमयंती. काय जोडी आहे म्हणलं. जशी अजराजाला ती इंदुमती शोभावी किंवा नलराजाला दमयंती शोभावी, तशी ही जोडी आहे म्हणली. आता ही तर म्हणून गेली, पण दुसरीला लागलीच ते खटकलं. खरेच तव जन्मली जणू ही परस्परास्तव तेवी, परीन बाई ईश कृपेया, तशी संकटे यावी जय हरी सुखकंदा. बोलू नको नाऱ्या म्हणलं की बोलतो.
तशी ही बोलून गेली. ती म्हणली, अगं तू ज्या दोघांची उदाहरणं दिलीस त्यांच्यासारखी किमान संकट यांच्यावर येऊ नयेत म्हण. आता काय संकट आली होती? भागवतासारखा प्रकार आहे, कथेमधून कथा, कथेमधून कथा निघतात. अज नावाचा एक राजा झाला. अज म्हणजे कोण होते? रघुराजाचे पुत्र होते, दशरथाचे वडील होते. त्या अज राजाचं लग्न जे झालं होतं ती विदर्भाची कन्या होती, इंदुमती तिचं नाव. ती पूर्वजन्मी हरिणी नावाची अप्सरा होती. आणि स्वर्गात तृणबिंदू नावाचे ऋषी आलेले असताना हिच्याच्याने नकळत त्यांचा अपमान झाला आणि तृणबिंदू ऋषींनी त्या हरिणी अप्सरेला शाप दिला की तू मनुष्य लोकी जन्म घेशील. अपराध छोटासा होता. तिनं पटकन जाऊन क्षमा मागितली. मुनी सात्विक होते, त्यांनी तिला त्या उशाप दिला आणि म्हणाले, ज्या वेळेला एखाद्या दिव्य मालेचा तुला स्पर्श होईल त्यावेळेस तू मनुष्य योनीतून मुक्त होशील आणि पुन्हा स्वर्ग लोकी तुझं आगमन होईल. तिचा पुढचा जन्म विदर्भ देशामध्ये इंदुमती म्हणून झाला. कर्मधर्म संयोगानं अजराजाशी तिचं लग्न ठरलं. अजासोबत तिचं लग्न झालं. आता आपले तरुण तरुणी ते काय हीर रांझा, अजून काय ते रोमिओ ज्युलियट यांच्या कथा सांगतात प्रेमासाठी. पण प्रेमाचं खरं उदाहरण पाहायचं असेल तर अज आणि इंदुमतीचं आहे. इतकं प्रेम होतं. या अजराजाला कालानुरूप लग्न झाल्यानंतर ती गरोदर राहिली आणि तिला पुत्र झाला. त्याचं नाव दशरथ ठेवण्यात आलं. त्या दशरथाचा जन्म झाल्यानंतर 8 महिन्याचा दशरथ असताना दोघं नवरा बायको उद्यानामध्ये विहार करत होते. त्याच वेळेला आकाश मार्गाने गोकर्णाला जाण्यासाठी नारद मुनी वरून जात होते. गोकर्ण महाबळेश्वराला जाण्यासाठी नारद मुनी वरून जात असताना त्यांच्या विणेला एक माळा गुंडाळलेली होती. ती स्वर्गातल्या कल्पवृक्षाच्या फुलांची माळा होती. आणि वाराचं झोत आल्यामुळे विणेची तार दोऱ्याला घासल्यामुळे तो दोरा तुटला आणि ती माळा वरून दिव्य अशी माला खाली पडली आणि योगायोगाने ती माला तिच्या अंगावर येऊन पडली त्या इंदुमतीच्या. तत्क्षणी तिचे प्राण गेले आणि इंदुमती स्वर्गलोकात निघून गेली. दशरथ होता 8 महिन्याचा आणि त्यानं जो विलाप केला तो विलाप कालिदासानं रघुवंशामध्ये वर्णन केलेला आहे. अजाचा विलाप. अजय इतका दुःखी झाला, त्यानं राज्य चालवलं पण तो इतका विरक्त होता की काही कालातच दशरथ थोडा मोठा होईपर्यंत अजाने राज्य सांभाळलं आणि तो देखील हा लोक सोडून स्वर्गलोकात निघून गेला. अशा ह्या अजराजासारखी इंदुमतीसारखी वेळ यांच्यावर येऊ नये अशी तिला म्हणायचं होतं. नल दमयंतीची तर कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे. नलाचा भाऊ पुष्कर, त्या पुष्कराने त्याला द्यूत खेळायला लावलं आणि योगायोग असा होता की या दोघी जणी विदर्भाच्या कन्या होत्या. दमयंती सुद्धा भीमसेन नावाचे विदर्भाचे राजे होते, त्यांची कन्या होती. तिचा नलाशी विवाह झाला. पुष्करानं द्यूतामध्ये हरवलं आणि मग त्यांना जो वनवास भोगावा लागला तसा काही यांना भोगावा लागू नये अशी तिनं कामना केली. अवलोकी कुणी वेशभूषणा स्वतः सवे करिता तत्तुलना. कुणी त्यांचा वेश पाहतोय, कुणी स्वतःची वस्त्रभूषण पाहून माझ्यासारखी तर नाहीत ना म्हणे तिची वस्त्रभूषण, किंवा काय मॅचिंग बघतायत. माझं तिचा शालू, माझं तिचं दागिने मॅचिंग होतंय का? दीपुनी वैभवे कंसास्तविती कितीही भगिनी वरती प्रीती. आता ह्या दीपून गेल्या आणि म्हणतात काय भाऊ असावा तर कंसासारखा. किती प्रेम आहे म्हणे आमच्या भावानं. काही केलं नाही. भाऊ बीजेला आला तर कुठलं तरी आलेलं इथं द्यायच्या ऐवजी मला देतो म्हणे. एवढं बायांना कंसाचं कौतुक वाटायला लागलं. वरवर बघणारा सगमावे प्रेम देवकी वरी असावे. प्रयत्न कंसाचे परी होते वैभव आपुले मिरवाया ते. पण कंसाच्या मनात हे होतं का? कंसाला पुढचे इलेक्शन जवळ आलेले होते, आपलं क्रेडिट कमवायचं होतं.
म्हणून कंसानं हा सगळा थाट केलेला होता. वरात ऐशी आनंदाने मिरवित होती राजपथाने, तो आकाशी शब्द उमटले हर्षगिरीवर वज्र कोसळे. आनंदाच्या या पर्वतावर वज्र कोसळावं असं झालं. काय झालं? पती सदनाजा देवकीस तू मिरवित कंसानेसी, तिचा 8वा गर्भ पुढे तुझ नेईल यमलोकासी. जय हरी सुखकंदा मेघ श्याम मुकुंदा, जय हरी सुखकंदा. अरे कंसा, तुझ्या बहिणीला मिरवत मिरवत घेऊन जातोयस, तिचा 8वा गर्भ तुला यमलोकाला नेणार आहे म्हण. ते कोण सांगितलं? त्या नभोगिरीनं सांगितलं, त्या आकाशवाणीनं सांगितलं. आणि चित्र पालटलं. जे आधीचं चित्र इतका वेळ मी वर्णन करून सांगत होतो, ते चित्र क्षणात कसं बदलतं ते इथं पुढे निर्माण झालं. पीक बहरलेल्या शेतावर अवचित पडले की हिव दुर्धर, मोहर दळवळला आंब्याचा वर्षेवर पाऊस गारांचा, शिखर मंदिरी जव चढले न तोच आदळे वीज कडाडून, तसेच केले न भोगिरेने क्षणात सारे उदास वाणे. भरलेल्या पिकावर अवचित हिव पडावं किंवा एक आंब्याचं झाड बहरून आलंय, त्याला असंख्य अशा कैऱ्या लागलेल्या आहेत आणि गारांचा पाऊस पडावा, तेव्हा जसा तो सडा तसा नाश होतो, तशा या ठिकाणी झालंय. कशामुळे झालं? त्या आकाशवाणीमुळे झालं. भगिनीवर कंसाची प्रीती भोळ्या लोका वाटत होती, क्रूर हृदय परी अजून तयाचे पुरते दिसले नवते साचे. आतापर्यंत लोकांना वाटत होतं बहिणीवर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे, पण त्याचं क्रूर हृदय कसं आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं नव्हतं. कसं? प्रकाश असता मंद काननी रत्न ते वडे येत दिसोनी, तो तळपावी वीज अंबरी प्रगटे काळा नाग विषारी. रानातून फिरतोय आणि अंधुक अंधुक प्रकाशामध्ये त्या काहीतरी चमकतंय असं दिसतंय, आणि त्या जवळ जाऊन पाहिल्यावर एकदम वीज चमकावी आणि समोर दिसावा नाग आणि त्या नागावर दिसावा मणी. आता हा तरी प्रसंग कुणी पाहिलेला नसेल, कारण तो नागमणी आहे का नाही ही कल्पना आहे. पण लांबून वाघाच्या डोळ्याशी भ्रमे दिवा माणिती प्रवासी, परी कळोनी येत शेवटी गृहदीपन मृत्यूची दिवटी. जंगलातून जातोय, 2 दिवे लुकलुक करताना दिसतायत. याला वाटतं की आता रात्र झालेली आहे, जाऊन त्या घरामध्ये विसावा करावा, आश्रय मागावा. पण जेव्हा जवळ जाऊन पाहतो तेव्हा ते लुकलुक करणारे काय होते? दिवे नव्हते, ते वाघाचे डोळे होते. मग तो गृहदीप नसून ती दिवटी आहे तुझं घर पेटवणारी. तशी काहीशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. घोर शब्द ऐकता नभाचे रूप खरे प्रगटे कंसाचे, स्वतःवरी बेतता येऊनी प्रेम खलाचे टिके कोठुनी. जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा या खोट्या लोकांचं, या दुष्ट लोकांचं प्रेम काही खरं राहत नाही. क्रूर भयंकर मुद्रा झाली खदिरांगार जणू डोळे, रुधिर येई तो अधर चाविले कर कर खाऊन दात खले, खडग उपसुनी रक्त पिपासू रथा खालती घेत उडी, प्रगटत मूर्त कृतांत जणू का प्रलयाची येतात घडी. क्रूर भयंकर अशी मुद्रा झाली. खदिर अंगार, खैराचा विस्तू जसा लाल बुंद असतो तसे याचे लाल भडक डोळे झाले. करकरा आपले त्यानं ओठ चावले, इतके चावले की रक्त येईल का काय. आपली खसकन त्यानं तलवार उपसली आणि रथाखाली उडी घेतली. रथाखाली स्वतः उडी घेतली आणि ससाण्यासारखी झेप घालून, ससाण्या परी घालून झेप धरी भगिनीचा केश कलाप, ओढून पाढी ती जशी क्रूर लोकांच्या श्रूसह भूवर. चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला, बहिणीचे केस धरले त्यानं आणि खरकन तिला खाली ओढलं, आणि तिला खाली ओढल्याबरोबर ती जशी खाली पडली तशीच लोकांच्या डोळ्यातले अश्रूचे थेंब सुद्धा टपटपा खाली गळायला.
फुटले कंकण तुटल्या माळा, धूळ माखली सर्वांगाला, भावी सुखाच्या सर्व कल्पना विस्कटल्या सह वस्त्रभूषणा, आनंदामधी रमली होती नवपरिणित ती मुग्धा युवती, क्षणात परिसारे पालटले अमृत इच्छिता गरळ उसळले. कंकण तुटलं, माळा तुटल्या, सगळ्या अंगाला धूळ माखल्या गेली. तिच्या ज्या भावी सुखाच्या कल्पना होत्या ते क्षणभरापूर्वीच्या त्या सर्व विस्कटून गेल्या. ही आनंदामध्ये रमलेली होती, अमृताची इच्छा करत होती आणि तिच्या समोर हे विष आलं. पळभर तिज काहीच कळेना, बधिर इंद्रिये सारी, निमिषार्धे मग होत घाबरी, मरण बघून सामोरी, जय हरी सुखकंदा. क्षणभर तिला काही कळालं नाही काय होतंय, पण जेव्हा यानं तलवार वर केली त्यावेळेला तिला मरण समोर दिसलं, घाबरी झाली. घाम सुटे थरथरे देवकी, हो मल हृदयी भरली धडकी, विवर्ण झाली शब्द फुटेना, जल तरळे भय चंचल नयना. घाम सुटला तिला, विवर्ण झाली, पांढरी फटक झाली, काय बोलावं शब्द सुद्धा फुटेना. किती तरी जमले जन मिरवाया, धजे न एकही पुढती व्हाया, पुतळे जणू सारे दगडाचे, घोर संकटी कोण कुणाचे. एवढे लोक जमलेले होते, वर्णन केलंय आपण, 10,000 तर दास्या होत्या. पण हिंदूंची वरात होती, वरात हिंदूंची होती म्हणून असं संकट आल्यावर कुणी धावून गेलं नाही, बघ्यासारखे बघत राहिले. त्यांची जर वरात असली असती तर हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. कधी बदलणार देव जाणे. शांतन बसवे वसुदेवाला, तो धैर्याने पुढती झाला. आता त्याला ते येणच होतं, धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीच्या आम्ही त्यानं वचन दिलेलं होतं तिला. तो धैर्यानं पुढे आला. संकट भीता साह्य करावे, थोरासी सहज हे स्वभावे. तो संकटात आहे त्याला मदत करावी हे वीराचं लक्षण आहे, त्याप्रमाणे तो पुढे आला. ती तर त्यात न ओढा पत्नी, भाग रक्षिणे नाना यत्नी, अग्निसाक्ष तद्भार शिरावर, घ्यावी केवी मग माघार. आता ही तर त्याची नव्यानं लग्न करून आणलेली बायको होती, आता यानं माघार तरी कशी घ्यावी. त्यानं नजरेनच बायकोला धीर दिला. धीर दिला तिज वसुदेवाने, प्रेमळ बघुनी नयने, बोलत कंसा मंजुळ वाचा, कर धरुनी धैर्याने, जय हरी सुखकंदा. त्यानं तिला प्रेमळ नजरेनं तिच्याकडे पाहिलं आणि तिला धीर दिला आणि धैर्यानं कंसाचा हात वरच्यावर धरला आणि काय म्हणाला. कंसा थोर तुझे महिमान, भोज कुळा तू शिरोभूषण, शूर रणीना कुणी तुझ्या सम, का करीशी मग अनुचित काम. आपण फलवेळी वेली लावावी, काले ती पुष्पोन्मुख व्हावी, किडके एखादे येईल फळ, गृहित धरुण कुणी छेदी वेल. अरे कंसा, तुझा महिमा मोठा आहे म्हणले, वीर आहेस तू, तुझ्या भोजकुलाला तू भूषण आहेस, तुझ्यासारखा रणांगणामध्ये शूर कोणी नाही. तू हे का चुकीचं वर्तन करतोयस, डाग लागल म्हणले तुझ्या यशाला. स्वतःची वेल लावलेली असते, तिला एखादं किडकं फळ येईल म्हणून आपण काही वेल तोडून टाकतो का, तेवढं किडकं फळ तोडून टाकावं म्हणे, ठीक आहे. वरातीची ही मंगळ वेला, थाट येथीचा तुवाच केला, नववधू या समयी अधिदेवी, तिलाच कापाई तुडवावी. त्यातल्या त्यात म्हणले ही वरातीची मंगल बेला आहे आणि या वरातीची जी वरदेवी नवरी जी असते ती या समयीची आदिदेवी असते. तिच्यावर ह्या प्रसंग का आणतोयस म्हणजे, आपण म्हणतो ना लक्ष्मी नारायणाचा जोडा, लक्ष्मीचं स्वरूप आहे म्हणले. त्यातही स्त्री हत्या मोठी सर्वाहुन, भगिनी ही धाकुटी तयातून, कन्ये समलाडकी असावी, तिलाच कारे वध्य गणावी. लहान बहीण आहे म्हणली तुझी, एकतर स्त्री हत्या पाप आहे, त्यात ती लहानी बहीण आहे. लहान बहीण कन्येसारखी असते, तिला मारतोस. धरुणी जो तू हे तू मनासी, तिला वधाया उद्यत होसी, मारून ही जसी साधे तो का, कोण अमरवदया भूलोका. तुझा जो हेतू आहे तो हिला मारून साध्य होणार आहे का म्हणले.
आणि कोण अमरपट्टा घेऊन आला इथं? आज ना उद्या प्रत्येकाला जायचंय. बली धनी विद्वान असे ना मरण न चुकले कवणा, म्हणून यशासी डागन लागो हेच धरावे स्वमना. जय हरी सुख कंदा. यश कलंकित होऊ नये म्हणले. किती बलवान असला, धनवान असला, विद्वान असला, मरण कोणाला चुकलं नाही. त्याच्यामुळं हा प्रसंग काही तू आणू नकोस. शक्य असूनही इच्छा पूर्ती संतन दुष्कर्मे आचरती. अरे संतांना तर सगळं शक्य आहे, पण ते दुष्कर्मांचं आचरण करतात का? प्रयत्ने ही जे अशक्य घडणे यास्तव का मग पापाचरणे. जे प्रयत्न सुद्धा शक्य नाही त्याच्यासाठी पापाचरण का करतोयस? सुज्ञा म्हणून विनवित तू ते. सुज्ञा म्हणालाय त्याला, ले तू ज्ञानी आहेस. सुज्ञा म्हणून विनवित तू ते, जीवदान दे मम भारी येते. दीनपणे तुझकडे बघे की, प्रिय भगिनी ही तुझी देवकी. एवढं बोलून तरी उपयोग झाला का? या बोलण्यानं कसं झालं? भाषण ते परिसर वही विफल, घड्यावरी पालथ्या असे जल. पालथ्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं झालं म्हणले. बी पडले जाऊन खडकावर, कसे फुटावे तयास अंकुर. खडकावर बी पडलं त्याला अंकुर फुटणार आहे का? त्या कंसावर काही परिणाम झाला नाही. वाळवंट का सुपीक झाले, कितीही जरी त्यासी नांगरले. सुसरीच्या पाठीसी मार्दव, एका भिजुनी जली सदैव. ती मगर पाण्यात भिजत राहते म्हणे, पण तिची पाठ मऊ होणार आहे का? तसं या कंसाचं झालं. दुष्टवर्तनी पालट तेवी, सौम्य भाषणे पडेल केवी. नवल हेच ऐकून घेतले, इतुका वेळ तयाने सगळे. फक्त नवल एवढं आहे म्हणले, एवढं तुझं ऐकून तरी घेतलं. दूर ढकलुनी वसुदेवा ते, क्रोधे शस्त्र उगारी. बघवेल न ते म्हणून झाकी, डोळे नगरी सारी. जय हरी सुख कंदा. आता हे काय आपल्याच्यानं बघवत नाही म्हणून लोकांनी डोळे झाकले. आता लोकांना काय वाटलं, डोळ्यानं का बघणं होईना, आपल्याच्यानं होणार नाही. ज्याला सहन होत नाही त्यानं कानावर सुद्धा हात ठेवले. का तर म्हणले त्या देवकीची अर्थ किंकाळी ऐकू येईल. देवकीची अंतिम किंकाळी, परिणच कोणा ऐकू आली. ध्वनी नवाची सुखवी कर्ण, श्रीनारायण जय नारायण. 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 काय झालं? नारदास बघताच पुढारी, क्रोधासह असी कंस आवरी. शांतवीन हृदयास कुणाचे, पवित्र दर्शन सत्पुरुषाचे. नारदांना समोर पाहिलं आणि कंसानं सुद्धा ती तलवार आवर्ती घेतली. का? कारण पवित्र सत्पुरुषांचं जे दर्शन आहे ते झाल्याबरोबर कितीही पापी असला तरी त्याच्या मनामध्ये का होईना सद्भावना, सद्वृत्ती जागी होती. श्री कृष्णाची भावी माता. आता नारद आले कशासाठी? नारदाला भीती वाटली. श्री कृष्णाची भावी माता, देवकीस त्या कंसे वधिता. विलंब घडता भगवत जन्मा, म्हणून नारदे घेतले श्रमा. त्या नारदानं श्रम का घेतले? नारदाला वाटलं आपले देव कारणच पाहिजे फक्त, अशी फट शोधून त्याच्यातून मार्ग काढणारे. अरे माझी आईच मेली म्हणले, आता मी कुठं जन्म घेऊ? आता आईचा जन्म होईल, मग आई मोठी होईल, मग मी जन्माला येईल. म्हणले पुन्हा तितके दिवस लोकांना सहन करावं लागल. म्हणून नारदांनी हे श्रम घेतले. नारद आले खाली. नारद आल्याबरोबर लोकांनी नारदांना पाहिलं, सर्वांनी वंदन केलं नारदांना. स्वीकारुण सर्वांचे वंदन, करीती कंसासी स्मित भाषण. मांडिलेस हे काय भूपते, शस्त्र तुझे ना व्यर्थ कोपते. अरे कंसा काय चालवलंस म्हणले? मान्य आहे म्हणले, तुझं जे शस्त्र आहे ते उगीच काही कोणावर कोपत नाही. काय झालंय? आता यांना सगळं माहिती आहे. तिच्याकडून विचारलंय. कंसवदे मज वधिल आठवा, गर्भ हिचा नभ सांगे. कंसवदे मज वधिल आठवा, गर्भ हिचा नभ सांगे. म्हणून हिला मारुण विषपादप,
म्हणून हिला मारून विषपादप मूळच छेदित अंगे. कंसवदे मज वधिल आठवा गर्भ हिचा नभ सांगे. कंस म्हणाला हिचा 8वा गर्भ मला मारणार आहे असं आत्ताच आकाशवाणीनं सांगितलं. म्हणून काय करतोय म्हणले की विषपादप म्हणजे ही विषवल्ली जी आहे ती मुळापासून छेदतोय म्हणजे. आता नारद म्हणले येडा का तू. छे छे कंसा हिला वधोनी मुनिवर म्हणती तुझीच हानी. पुन्हा कुठेही येईल जन्मा ठाव तू तुला लागेल कसामा. अरे येडा आहे का म्हणले तू. हिला मारशील आज तरी तुझ्या समोर आहे म्हणले. पुन्हा कुठं जाऊन जन्माला येईल तिथं तिच्या पोटी ते येईल म्हणले आणि ते तुला मारायला येईल. कुठं शोधत बसतोस म्हणले. त्याच्या हिला युक्ती सांगतो म्हणले. युक्ती तुझसी कथितो यास्तव हिला बंधनी पतीसह ठेव. अपत्य जे जे होईल याते टाक तत्क्षणी चिरडून त्या ते. म्हणले असं कर त्या दोघा नवरा बायकोला कैदेत टाक आणि तुरुंगात यांना जी लेकरं होतील ते आनंद म्हणले मार. सवेच पटले ते कंसाला मूर्ख बाळ तो भुलावनीला. वदे दुष्ट तो वसुदेवा प्रत काय संधी हा तुम्हास संमत. त्यानं ताबडतोब वसुदेवाला विचारलं हा तह मान्य आहे का म्हणले तुम्हाला सांगा. आता वसुदेवानं विचार केला. क्षणभर गांगरला वसुदेव. वसुदेव ही गांगरला क्षणभर परिसंमती देई नंतर. पुरुष करी दूरचा विचार स्त्री सन बहुधा इतुका धीर. पुरुष थोडा पुढचा विचार करतात बायांना तेवढा धीर नसतो. यानं विचार केला म्हणले बघू आज तर हो म्हणू. होईल वानच मूला म्हासी म्हणत कुणी सांगावे. जगेल होता निश्चय नाही काकरीचे टाकावे. जय हरी सुख कंदा. जे हातचं आहे ते का टाकावं म्हणले. लेकरू होईल न होईल झाल्यावर वाचल न वाचल काय सांगावं म्हणले. दैवलीला अगाध आहे म्हणले. आज जे हातात आहे त्याचा स्वीकार करावा. परी देवकी वदेस पुंदुनी सुखे टाक मम कंठ चिरोनी. अपत्यवध कल्पने मध्येही स्त्री हृदयासी सोसत नाही. आता ती आई आहे माऊलीचं हृदय आहे. तिला कल्पनेमध्ये सुद्धा आपल्या अपत्याचा वध सहन होईल का. ती म्हणली नाही नाही माझा तू माझा कंठ चिरून टाक म्हणली कंसा काही हरकत नाही पण मला हे पुढचं काही नकोय. बंधन त्या करण्या आज्ञा. पुन्हा त्या कंसाला ऐकायला वेळ होता कुठं. त्यानं एकदा वसुदेवाचं होकार ऐकला. ती देवकी रडतीये पडतीये काही घेणं नाही याला. बंधन त्या करण्या आज्ञा पुन्हा कंस चालता झाला तेथून. करारे म्हणले यांना बंदी आणि घाला जेलमध्ये. घट्ट धरोणी नारद चरण रडे देवकी आक्रंदून. इकडे देवकीनं नारदांचे पाय धरलेत आणि रडायला लागली. नारद म्हणतायत आई काय करतेस. मातेन धरी मम पाया ते वंदनीय गे तूचा माते. तूचा मला वंदनीयस तू काय आमचे पाय धरतीस. पूर्ण ब्रह्म परमेश परात्पर उदरी तुझी अवतरणार. प्रसंगाकडे पाहून निष्ठुर वदलो त्याची मला क्षमा कर. असे कसे तरी लव शांतवुनी अंतरहित झाले नारद मुनी. आई प्रसंगाच्या अनुरूप वागलो म्हणले मला माफ कर. तुझ्या पोटी तो पूर्ण परात्पर परब्रह्म जन्माला येणार आहे. तू कशाला माझे पाय धरतीस. आणि नारद मुनींनी तिचं सांत्वन केलं. वसुदेवाचं सांत्वन केलं आणि कसे तरी तिथून निघून गेले. कंसाज्ञेने दंपतीस त्या नेले कारागारी. भयान भिंती जेथ रक्षिती निज वैभव अंधारी. जय हरी सुख कंदा. त्या भयान भिंती तो तिथला किर्र अंधार अशा त्या कारागारागृहामध्ये यांना टाकण्यात आलं. आकाशासह पृथ्वी जेवी गाढतमी दर्शे बुडवावी. आनंदासह अथवा आशा दुर्दैवाने करणे विवशा. आकाशासहित पृथ्वी सुद्धा त्या दर्शेनं म्हणजे अमावस्येनं गाढ अंधारामध्ये बुडवून टाकावी. तसं यांचा आनंद आशा दुर्दैवानं नाश पावला. सत्यासह वासरला भानी स्वार्थे जणू ठेवणे कोंडुनी. वसुदेवासह तशी देवकी बंदी केली कंस सेवकी. माणसाच्या अंतरात स्वार्थ असला की सत्य आणि त्याची वाणी या दोन्हींची कोंडमारा व्हायला चालू होत. तसं झालं म्हणले.
सत्यासह सरलावानी स्वार्थे जणू ठेवणे कोंडुनी. स्वार्थ जसा सत्याला आणि वाणीला वाणीची कोंडी करतो, तसं काही झालं. ज्यांनी उपभोगणे विशेष राजमंदिरातले विलास, उदास जीवित जगती तेची विचित्र करणी की दैवाची. धीराचे ते परिदोगेही त्रासिक कोणी झाले नाही, मधुर वर्तने परस्परांना सुखवित करती कालक्रमणा. ज्यांनी राजमंदिरामध्ये विलास भोगावेत त्यांच्यावर ही वेळ आली, पण त्या दोघांनी कधीही एकमेकांना दोष दिला नाही की तुझ्या पायगुणानं हे झालं, नाही नाही तुमच्याच पायगुणानं झालं, अशी ते कधीही म्हणले नाही. एकमेकांना दोष न देता मधुर वर्तनानं एकमेकांना सांभाळून घेत त्यांनी कालक्रमणा केली. जाती दिवसा मागुण राती मासही काही सरले, गर्भवती जाहली देवकी वसुदेवे पाहियले जय हरी सुख कंदा. दिवसामागून दिवस जाऊ लागले, देवकी गर्भवती झाली. फिकटपणा ये वदना किंचित शोभे जणू का कमलर जोहत, मंदगती जाहली मदंतर अलस लोचनी दिसे मनोहर. ती मंद झाली, तिचा फिकटपणा तिच्या वदनावर दिसू लागला. थोडी तिच्या डोळ्यांमध्ये आळस, थोडी झाप दिसायला लागली. हे पाहिलं वसुदेवानं. वसुदेवाला आनंद झाला. प्रिय पत्नी ती प्रथम गर्भिणी आनंदेन कोण पाहुनी. पण क्षणात वसुदेवाचे परिहृदयात वचन दिलेले सलत सदोदित. त्याच्या मनामध्ये ते वचन दिलेलं आठवायला लागलं, ते वचन सलायला लागलं त्याला. पुरे दिवस भरता गर्भासी शुभान नादे जन्मसुतासी. कीर्तिमंत हे नाव तयाचे लोकी विश्रुत झाले साचे. 9 मास 9 दिवस झाले आणि तिने एका सुंदरशा मुलाला जन्म दिला. त्या मुलाचं नाव कीर्तिमंत ठेवण्यात आलं. आता कोण ठेवलं तर शास्त्रकारांनी हे नाव ठेवलं. तुम्ही म्हणाल त्याचं जन्मच आता नेमका झाला आणि त्याचं नामकरण झालं तरी केव्हा? जन्माधी प्राण देऊनी जाने रक्षियली निज जननी. प्रसिद्ध होण्या त्याचे नामकरण विधीचे ना काम. काय गरज आहे म्हणले त्याचं नामकरण करण्याची? ज्यानं स्वतःच्या आईचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा बळी दिला, त्याचं नाव न ठेवता सुद्धा तो कीर्तिमंत झाला. नाहीतर नाव ठेवून सुद्धा आपण प्रसिद्ध होत नाही. त्याचं नाव न ठेवता तो कीर्तिमंत झाला. पाहुण मूर्ती मृदुल चिमुकली भान विसरली देवी. अपत्य जन्मा परिस्त्रिया ते दुजे न काही भुलवी जय हरी सुख कंदा. त्या प्रसव वेदना जेवढ्या असतात तेवढ्या क्षणात विसरते ती आई. की तुला लेकरू झालंय हे कानावर आलं की ती झालेल्या सगळ्या वेदना विसरती. तशीच ती समोर लेकरू पाहिल्यानंतर देवकी सुद्धा आतापर्यंतचे सर्व दुःख विसरून गेली. चिंती परी वसुदेव मनाते आता उचलणे अवश्य याते. सुता सवे जो अधिक रमेल वियोग तो दुस्सह होईल. पण वसुदेवाच्या मनात आलं की जर जास्त वेळ याच्यामध्ये रमली तर हिला वियोग जो होईल तो सहन होणारा नाही. दाबून कष्टे व्यथा हृदयातील. याला तरी काही व्यथा कमी होत्या का? पण त्यानं दाबलं. हो पवनी अश्रूचे ओघळ निज भार्येच्या अंकावरुनी. मूलतये घेतले उचलुनी. तिच्या मांडीवरचं लेकरू त्यानं उचलून घेतलं. आता हिच्या मनात आलं बाप आहे, लेकरू पाहायचं म्हणून उचलून घेतलं असेल. पण तिनं मान वर करून वसुदेवाच्या तोंडाकडे पाहिलं. पतिमुख दिसता उदास वाने सर्व ही मग जाणिले तियेने. हंबरडा फोडून भूतळी नवप्रसूता ती कोसळली. तिनं पाहिलं याच्या चेहऱ्यावरचे भाव, उदास चेहरा पाहिला आणि तिला सगळं आठवलं. अंबरडा फोडून कोसळली खाली. बांध फुटे वसुदेव हृदाचा पुरावरे ना अश्रूंचा. परी प्रसंगी वज्राहूनही सज्जन होती कठोर हृदयी. सज्जनांना कठोर व्हावंच लागतं वेळेवर. आणि वसुदेव तिथून निघाला. जडपद टाकी पुढे मूर्छिता भार्या ओलांडून ती. कंसा सन्मुख नीट येऊनी बालक ठेवी पुढती जय हरी सुख कंदा. ती मूर्छित झालेली होती. तिला ओलांडून वसुदेव निघून गेले आणि ते लेकरू आणून कंसासमोर ठेवलं.
शून्य रवे वसुदेव बोलला, बालक हा नवजात आणिला, याचे वाटेल ते करावे, शब्द पाळीला निज वसुदेवे. कंसा, हे आताच झालेलं नवजात लेकरू आहे, तुझ्या समोर आणून ठेवलंय, या वसुदेवानं शब्द पाळलाय म्हणले, आता तुला काय करायचं ते कर. बालक ते पाहता निरागस, हातची मुकले मुद्रा लोभस, मूठ आपुली चोखीत पडले, कंस मनी वात्सल्य उपजले. आता त्या कंसाच्या मनात सुद्धा वात्सल्य उपजलो लेकरू पाहिल्यानंतर. वसुदेवासी देई उत्तर, मी न समजता तितका निष्ठुर, हा न्याय इतरही सुखे वाढवा, आणून द्या मज परी आठवा. कंस म्हणाला, वसुदेवा मी काय एवढा निष्ठुर आहे का हो म्हणले, माझी भाच्याच आहेत ना म्हणले, घेऊन जा म्हणले, काही हरकत नाही, याला न्या, त्याच्या पुढचेही वाढवा म्हणले, मला आठवा आणून द्या म्हणले. चुंबुन कंसे मृदुल कपोला, बालक दिदला वसुदेवाला. त्यानं त्या लेकराच्या मस्तकाचं अवघ्राण केलं आणि लेकरू वसुदेवाजवळ दिलं. आज आमचे काका सांगत होते की सगळ्यांच्या मनामधल्या सगळ्या वृत्तींचा खेळ करणाराही तोच आहे. त्यानं अजून एक खेळ केला भगवंतानं त्या कंसाच्या मनात जाऊन. काय खेळ केला? परियाखल हृदयातील गहिवर, जल टिकते का तप्त शिलेवर. दुष्टाच्या हृदयामध्ये आलेला हा जो गहिवर आहे तो कितीवर टिकणार आहे? तापलेल्या शिळेवर जसं पाणी पडावं तसं लेकरू दिलं तर त्याच्या हातात. आणि याच्या मनामध्ये विचार उत्पन्न झाला. काय विचार आला? कंस विचारा करी मानसी, सोडून देणे उचित नयासी. गाठ असे ही शठ देवा ते, उलटे सुलटे मोजतील ते. थोडा इतिहासाचा अभ्यास चांगला होता कंसाचा. कंस म्हणला गाठ या देवांशी आहे, आणि ते पण असा देव म्हणले की ज्यानं आत्ताच काही मागच्या अवतारामध्ये खेळ केलेत म्हणले. ते चौथा अवतार त्याला आठवला असेल. वर तर त्याला होता की नराकडून पण नाही, राक्षसाकडून पण नाही, घरात नाही, बाहेर नाही, सकाळी नाही म्हणजे दिवसा नाही, रात्री नाही. मग अशा वेळे असा एवढा वर असून हे देव इतके हुशार म्हणले, त्याच्यातली फट शोधली आहे ना. नरसिंहाचा अवतार घेतला, संध्याकाळी म्हणले घरात नाही, बाहेर नाही, उमऱ्यावर नेऊन मारलं म्हणले, काही करू शकतात म्हणले, उलट सुलट मोजतील. अजून एक गोष्ट त्याला आठवली कंसाला, मुद्दाम म्हणलं, त्याचा इतिहासाचा अभ्यास चांगला होता. नमुची नावाचा एक दैत्य होता, त्याला वर असा दिला होता देवांनी की तू ओल्यानंही मरणार नाहीस आणि वाळल्यानंही मरणार नाहीस. आता जगात अशी कोणती गोष्ट आहे जी ओली नाही वाळलेली नाही? काहीच नव्हतं. मग देव विचारात पडले. मग भगवंताने इंद्राला बुद्धी दिली आणि इंद्राला सांगितलं, अरे म्हणले सागराचा फेन जो असतो म्हणजे फेस जो असतो तो घे, समुद्राचा फेस, तो ओलाही नाही आणि वाळलेला नाही, तो त्याच्यामध्ये तुझं वज्र घाल आणि तो मार म्हणले त्या नमुचीला, मग मरल म्हणले नमुची. म्हणले हे असे देव, यांचा काय भरोसा आहे म्हणले, यांना आठवा म्हणून सांगितलं पण कुणीकडून मोजायचं सांगितलं नाही म्हणले. इकडून जर मोजला तर तो आठवा येईल, तिकडून मोजत आला तर हाच आठवा होईल म्हणले. आणि पुन्हा यानं जर सगळे 8 गोल मांडले तर कुठूनही मोजत गेला तर कोणता आठवा येईल आणि कोणता पहिला येईल काही खरं नाही म्हणले आपण. म्हणले हे काही योग्य नाही. कंसाच्या मनात हा विचार आला. वेगे धाडून निज दूतासी, ओढित आणि वसुदेवासी. आपटिले ते मूल शिळेवर, कोमल काया केली चूर. त्यानं ते लेकरू वापस आणवलं, त्याचे दोन्ही पाय धरले, गरगर गरगर फिरवलं, दगडावर धाड देखील त्या शिळेवर आदळलं. शोकाकुल वसुदेव कसा तरी, झाला परतून येता. कंस करातून सुटेल सुतहा, विश्वासची त्या नव्हता जय हरी सुख कंदा. त्याच्या मनात होतच की कंसाच्या हातून आपलं लेकरू काही वाचणार नाही. फक्त आता थोडी आस होती म्हणून हा बिचारा हळूहळू निघाला होता. अशीच काही वर्षे गेली, 6 मुले वसुदेवा झाली. परी उपजत तद्विनाश होय, व्यसनी पुरुषाचे जणू निश्चय. पुन्हा आप्पांनी समजून सांगितलंय की म्हणले व्यसनी पुरुषानं निश्चय केले, मी तंबाखू सोडली, मी सिगारेट सोडली. एक इंग्रज पत्रकार होता म्हणे, त्यानं सांगितलं मी आजपर्यंत 50 वेळा सिगारेट सोडली. अरे पण 49 वेळा पुन्हा धरली ना तू. व्यसनी लोकांचे जसे निश्चय असतात की ते विफल होण्यासाठीच असतात, ते फळण्यासाठी नसतातच, तसं हे लेकरं म्हणले जन्माला यायचे जणू काही मरण्यासाठीच.
उपजताच ज्याचा विनाश ठरलेला आहे, अशी ही 6 लेकरं जन्माला आली. दुःखाचे हे कठोर घाले, उभयांनी त्या कसे साहिले, ठाऊक सगळे त्यांचे त्यांना, काय कल्पना सामान्यांना. आपण सांगू सुद्धा शकत नाही, सामान्यांना त्यांची कल्पना सुद्धा करवत नाही. त्यांनी कसं सहन केलं असेल त्या दोघांनाच माहीत. आता इकडे भगवान आडवे झोपलेले आहेत शेषावर, आणि शेषरावला म्हणाले, शेषराव चला जायचंय आपल्याला आता खाली. इकडे शेषा म्हणे रमावर, घेणे आता मजा अवतार, तू तर माझा बंधू सखया, येशील ना मम सहाय्य कराया. शेष करी यावरी उत्तरा. देव म्हणाले, चला जायचंय, मला अवतार घ्यायचा आहे, तुम्ही बंधू आहेत माझे, तुम्हाला माझ्या मदतीसाठी यावं लागेल का नाही. त्यानं ताडकन उत्तर दिलं, येणार नाही. पुरे तुझी संगती श्रीधरा, गेल्या वेळ शेष करी यावरी उत्तरा, पुरे तुझी संगती श्रीधरा, गेल्या वेळी तुझसह आलो, कनिष्ठ म्हणून सदा कष्टलो. मागच्या वेळेस आलो म्हणले देवा तुमच्यासोबत, तुम्ही धाकटा भाऊ म्हणून नेलत, नुसते कष्ट म्हणले. रामावतारामध्ये लक्ष्मण झाले होते हे, त्यामुळे सगळा त्रासच होता. त्या आरतीमध्ये आहे ना, 14 वर्षे आहार निद्रा नाही तयासी, त्याला झोप नाही, त्याला आहार नाही, 14 वर्ष वनवास यांचा, पण जास्त भोगला यानं. हे झोपायचे आणि हा राखण करत बसायचा, हा यांना फळं आणून द्यायचा आणि हा उपाशी राहायचा. पर याची तरी बायको सोबत होती, याची तर बायको सुद्धा घरी राहिलेली होती. हा त्रास सहन केलाच केला. अहो त्याच्याही पुढची गोष्ट, लक्ष्मणाला त्या मारीचाचा वध करण्यासाठी राम जेव्हा धावत गेले, लक्ष्मणाला ज्यावेळेस सीतेनं पाठवलं, लक्ष्मण जायला तयार नव्हते. त्यावेळेला सीता नाही नाही ते बोलली, इथून सांगू सुद्धा नाही या शब्दात बोलली. ते सुद्धा त्यानं सहन केलं. शेष म्हणले, देवा त्या अवतारात एवढे हाल माझे तुम्ही केले, आता तुम्हाला वाटते का नाही म्हणले थोडी तरी. आता मला चला म्हणता म्हणले, मी येणार नाही म्हणले, जा. शेवटी बंधू भाव, देव म्हणले यावं लागल. ठीक आहे म्हणले, एका अटीवर येतो म्हणले. आता मी म्हणाल तसं झालं पाहिजे. एका अटीवर येतो बंधू, वडील तुझा मी व्हावे, आज्ञेने मम वागावे, तू केले स्मिततई देवे, जय हरी सुखकंदा. मोठा भाऊ म्हणून येतो म्हणले, आणि तू माझ्या आज्ञेत राहायला पाहिजे. तेव्हा म्हणले ठीक आहे, आता हो म्हणतो म्हणले, पुढचं पुढं भाऊ या म्हणले, मोठे भाऊ ना मोठे भाऊ. ते म्हणले, मान्य तुझे हे म्हणणे मजसी, जाये देवकीच्या उदरासी. ठीक आहे म्हणले, मान्य आहे, जा म्हणले, देवकीच्या उदरामध्ये जन्माला या. देवा तुम्हाला कळत का म्हणले, तिथं उपजलं की मरतय, उपजलं की मरतय, मरायसाठी मला पाठवायला का म्हणले, मी जाणार नाही. उपजताच की मरण जी तिथे तर, शेष म्हणे माझे रक्षण कर. माझं रक्षण करणार असाल तर जातो म्हणले, कारण पाहतोय ना म्हणले मी, 6 गेले म्हणले असेच, आणि मला 7व्यांदा पाठवायला लागले म्हणले, तुम्ही माझं रक्षण करणार असाल तर मी जातो म्हणले देवकीच्या गर्भामध्ये. कंसा पुणलत्या लपवाया ते, 7व्याच महिन्यात तयाते, देवकीच्या गर्भातून नेले, उदरी रोहिणीच्या स्थापियले. मग भगवंतानं त्याचं रक्षण करण्यासाठी काय केलं तर सरोगसी आजकाल जी सांगितली जाते ते ट्रान्सफर केलं त्या गर्भाचं, या गर्भातून त्या गर्भात. कसं केलं भगवंताला माहिती. पण वसुदेवाची एक दुसरी पत्नी होती, पहिली पत्नी होती, देवकी तरी नंतर केलेली होती. आता याला कैद झाल्यानंतर तिला आपल्या हितचिंतकाच्या जवळ त्यानं पाठवलं होतं, तो होता नंद. त्या नंदाच्या घरी ही रोहिणी होती. ही वसुदेवाची पत्नी, आश्रयार्थ नंदाच्या सदनी, झाले गर्भाचे आकर्षण, म्हणून सुता म्हणती संकर्षण. तिथे संकर्षण रूपामध्ये इकडून आकृष्ट करून तिकडे नेला, म्हणून त्याचं संकर्षण रूपामध्ये तिथं जन्म झाला. बोला संकर्षण भगवान की जय. तेच बलराम दादा झाले. कंस म्हणे मम दर्प किती हा, जिरती गर्भ भयाने, आता मात्र राहिले पाहिजे, अतिशय सावधतेने, जय हरी सुखकंदा. हे कंसाला कळालं
की देवकीचा गर्भपात झाला, तिचा गर्भ चिरून गेला. कंसाला वाटलं पा काय माझी भीती आहे, काय माझा धाक आहे तिला देवकीला, की तिचा गर्भ जागच्या जागी चिरून गेला. पण म्हणले आता सावध राहिलं पाहिजे, आता खरी वेळ आली. कारण मोजले ना त्यांना 1 2 3 4 5 6 7 म्हणले 7 झाले, आता सावध राहिलं पाहिजे. आता यानं काय केलं, जे जे सुचल ते केलं. अडसर घालून कारागारा, वर बसवी जागता पहारा, करीत होता सुचेल ते परी स्वस्थता नये मनाते. कड्या होत्या, पुन्हा वरून आगळी, बाहेरून सुद्धा आगळी लावल्या म्हणे त्या तुरुंगाला. त्या का तर हे बाहेर येऊ नये. पहारे होते 8-8 तासाचे होते, ते 4-4 तासावर आले. म्हणे 4 तासात पहारेकरी बदलला पाहिजे, जांबाई यायच्या आत पहारेकरी बदलला पाहिजे, इतका जागता पहारा. त्याला जे जे सुचल ते केलं. त्याचा अवस्था कशी झाली त्या कंसाची. सुचे किमपि ना तसे, मधुर ही रुचे भोजन, पुरात धरकी भरे हृदय पावते स्पंदन. उगीच बहु ओरडा, करुण सेवका कापवी, न झोप लवये तया, सतत आठवा आठवी. गोपाल कृष्ण महाराज की जय. काय झालं, त्याला काही सुचत नव्हतं, त्याला अन्न सुद्धा गोड लागत नव्हतं. सुचे किमपि ना तसे, मधुर ही रुचे भोजन. गोड अन्न होतं, राजवाड्यातलं अन्न होतं, पण त्याला ते गोड लागत नव्हतं. घास असा समोर दिसला की त्याच्यावर 8चा आकडा दिसायचा. म्हणजे त्याला झोपायला गेला, डोळे लावले की त्याला 8चा आकडा दिसायचा. त्याला काहीच सुचेना. याचं उगाच उर धड 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 व्हायला लागलं. ओरडायला लागला. समोर आलेल्या माणसावर खसा धावायचा. सेवकांना पुन्हा पुन्हा जाऊन पहा म्हणायचं तिथं काय चाललंय. त्याला एक क्षण काही झोप लागली नाही. सतत आठवायचं काय, आठवा आठवी. आणि त्या आठव्याचा ध्यास लागला कंसाला, म्हणून पुढे काय व्हायचं ते कंसाचं झालं. पुढच्या अध्यायातली पहिल्या श्लोकाचं पठन करू आणि तदनंतर भजन करू. आपण उद्या 3रा सर्ग घेत नसतो. आपण जन्माच्या दिवशी 3रा सर्ग, जन्माचा जो सर्ग आहे भगवत जननाचा, तो सांगतो. आज आपण 4थ्या अध्यायातील ज्या सुरुवातीच्या श्लोकाचं पठन करणार आहोत. त्यानंतर उद्या 4था सर्ग होईल आणि 4था सर्गानंतर मग क्रमाने 5वा 6वा 7वा असे 18व्या सर्गापर्यंत जाऊ आणि गोकुळ अष्टमीच्या दिवशी आपण 3रा सर्ग घेऊ. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. सत्यम नश्वरमस्तु वा जगदिदं जीव शिवो वेतरः. शून्यं वा परमाणुरस्तु जगतो हेतुः प्रधानञ्च वा. योगो ज्ञानमथास्तु कर्म नितरां निःश्रेयसे साधनं. जानीमो गिरिशै तदेव भगवन् त्वन्न शरण्य प्रभुः. गोपाल कृष्ण महाराज की जय. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के कोड़े पड़े. तन के रथ को सुपथ पर चलाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. नाम जपते रहे काम करते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे.
सद्गुणों का परम धन कमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। लोग कहते हैं भगवान खाते नहीं, भिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं, शाक प्रेमी विदुर समझिमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। दुख में तड़पे नहीं, सुख में भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, धर्म धन का खजाना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले।